आज आपण भरपूर प्रोटीन, फायबर आणि विटॅमिन्सनी भरलेली अशी दाल खिचडी कशी बनवायची ती बघणार आहे। त्यासाठी आपण 1 वाटी तांदूळ घेतला आणि त्याच मापाने 1 वाटी ही सालवाली मुगाची डाळ घेतली आहे। दोन्ही छान मिक्स करून स्वच्छ 2 ते 3 वेळा मी धुवून त्यात पाणी घेतलं आहे। पाणी हे असं बोटाच्या मापाने ठेवायचं आहे। त्याला 3 शिट्ट्या करून घेणार आहे मी। 3 शिट्ट्या झाल्यावर आपण खिचडीला आता फोडणी घालायला घेऊया। एका कढईत 1 चमचा तेल घेतलं आहे, त्यात तूप पण टाकलं आहे थोडं। 1 चमचा मोहरी टाकायचे। मोहरी छान तडतडली की जिरं, नंतर हिंग टाकले, कांदा टाकलाय, कढीपत्ता आणि 1 बटाटा पातळ कापून टाकलाय। हळद आणि मीठ टाकून छान असं मिक्स करून घेतलंय आणि त्याच्यावरच टोमॅटो टाकून मिक्स करून घेतले आणि झाकण ठेवून एक वाफ काढायचे, म्हणजे बटाटा आपला थोडा नरम पडतो, शिजला जातो। नंतर त्यात ही शिजवलेली दाल खिचडी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। भांडं धुवून त्यात पाणी टाकायचं आहे। जेवढी तुम्हाला खिचडी पातळ पाहिजे त्या हिशोबाने पाणी टाकायचं आहे। अशी मी पातळ थोडी खिचडी केली आहे। आजारी माणसांसाठी, वयस्कर माणसांसाठी किंवा लहान मुलांसाठी अशी तुम्ही भरपूर प्रोटीनयुक्त खिचडी बनवून देऊ शकता। कोथिंबीर घालून एक वाफ काढली आणि अशी गरमागरम दाल खिचडी आपली रेडी आहे। त्याच्यावर वरून थोडंसं तूप घालायचं आहे आपल्या आवडीनुसार। खूप छान लागते। कशी वाटली तुम्हाला दाल खिचडीची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा। आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।